नमस्कार. ऋतम मराठी दिनविशेषमध्ये आपलं स्वागत. आज 22 मे. आजच्या दिवशी भारतात आणि जगभरात घडलेल्या घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत आजच्या भागात. समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांचा जन्म 22 मे 1772 रोजी पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यात झाला. त्यांनी तत्कालीन समाजातील काही समाजांमध्ये असलेली सतीप्रथा आणि बालविवाह यांसारख्या वाईट गोष्टींचा विरोध केला. त्यांनी ऑगस्ट 1828 मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना केली. ब्राह्मो समाजाचं उद्दिष्ट शाश्वत देवाची उपासना करणं हे होतं. मुघल शासक अकबर द्वितीय यानं 1830 मध्ये त्यांना राजा ही पदवी दिली. दिल्लीच्या मुघल बादशहाच्या पेन्शनशी संबंधित तक्रार मांडण्यासाठी रॉय यांनी इंग्लंडला भेट दिली होती. त्यामुळे बादशहानं त्यांना राजा ही पदवी दिली. राजा राममोहन रॉय यांनी भारतीय असूनही त्यावेळी संस्कृतमध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणाला विरोध केला होता. ब्रिटिश इतिहासकार आणि राजकारणी लॉर्ड मेकॉले यांनी भारतात इंग्रजी भाषेचा प्रचार केला आणि देशातील कर्म आधारित शिक्षण, गुरुकुल आणि गुरुशिष्य परंपरा नष्ट करण्यासाठी अहोरात्र काम केलं. राममोहन रॉय यांचं संस्कृत विषयीचं मत लॉर्ड मेकॉले याच्यापेक्षा फारसं वेगळं नव्हतं. राजा राममोहन रॉय यांनी ब्रिटिश सरकारला पत्र लिहिलं होतं. त्या पत्रात त्यांनी इंग्रजी शिक्षणाचा पुरस्कार तर केलाच, पण संस्कृतच्या शिक्षणालाही उघडपणे विरोध केला. 1823 मध्ये ब्रिटिशांनी कोलकाता इथं संस्कृत शाळा उघडली, तेव्हा त्यांनी हे पत्र लिहिलं होतं. राममोहन रॉय यांनी लिहिलं की संस्कृत शिकवून काय साध्य होईल. त्यांच्या मते संस्कृतमधलं शिक्षण भारताला अंधारात नेईल. 1835 मध्ये मेकॉलेनंही असंच काहीसं सांगितलं होतं. संस्कृतचा तिरस्कार आणि इंग्रजीवर प्रेम करणाऱ्या राजा राममोहन रॉय यांचं निधनही 27 सप्टेंबर 1833 रोजी ब्रिटनमध्येच झालं. कालिंजर किल्ल्यावर 22 मे 1545 रोजी शेरशाह सुरीचा मृत्यू झाला. शेरशाह सुरी हा भारतातील सुरी राजवंशाचा संस्थापक होता. कनौजच्या युद्धात सुरीनं बाबरचा मुलगा हुमायूनचा पराभव केला होता. युद्धात पराभूत झाल्यानंतर हुमायूनला भारतातून पळून जावं लागलं. कालिंजर किल्ला मात्र शेरशाह सुरीच्या मृत्यूचं कारण बनला. कालिंजर किल्ला हा उत्तर प्रदेशातल्या बुंदेलखंड भागात आहे. 1544 मध्ये शेरशाह सुरीनं चंदेला राजपुतांशी लढताना कालिंजर किल्ल्याला वेढा घातला. यावेळी सुरीच्या सैन्यानं कालिंजर जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु सुमारे 6 दिवस वेढा घातल्यानंतरही त्यांना यश मिळू शकलं नाही. मात्र त्याला कोणताही मार्ग न सापडल्यानं शेरशाह सुरीनं किल्ल्याच्या भिंती उडवण्याचाही प्रयत्न केला. यावेळी समोरच्या सैन्यानं हल्ला केला तेव्हा एक गोळा दारुगोळ्याच्या ढिगाऱ्यावर येऊन पडला. शेरशाह सुरीही तिथंच उभा होता आणि त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. जखमी होऊनही त्यांनी आपल्या सैन्याला धीर दिला. त्यानंतर सुरीच्या सैन्यानं कालिंजर किल्ला जिंकला. मात्र गंभीर जखमी झाल्यानं शेरशाह सुरी याचा मृत्यू झाला. 22 मे 2004 रोजी देशातील सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालानंतर डॉक्टर मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. 19 मे 2004 रोजी सोनिया गांधी यांनी पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांच्या नावाला मंजुरी दिली. त्यानंतर तत्कालीन राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांना देशाचे पुढील पंतप्रधान होण्यासाठी आणि नवीन सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केलं होतं. डॉक्टर मनमोहन सिंग हे देशाचे पंतप्रधान होणारे पहिले शीख होते. 2004च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस 145 जागांसह सर्वात मोठा पक्ष बनला आणि इतर पक्षांसोबत युती करून UPA सरकार स्थापन केलं. मनमोहन सिंग हे 22 मे 2004 ते 26 मे 2014 पर्यंत भारताचे 13वे पंतप्रधान होते. त्यांच्या कार्यकाळात कोळसा घोटाळा आणि 2G घोटाळा या संदर्भात गंभीर आरोप झाले. मूक पंतप्रधान अशी टीकाही त्यांच्यावर झाली. 22 मे 1906 या दिवशी राईट बंधूंच्या हवेत उडणाऱ्या यंत्राला अर्थात फ्लाइंग मशीनला पेटंट देण्यात आलं. पण यासाठी राईट बंधूंना खूप मेहनत घ्यावी लागली. खरं तर अमेरिकेच्या ऑरव्हिल राईट आणि विल्बर राईट यांनी बांधलेल्या विमानानं 17 डिसेंबर 1903 रोजी आपलं पहिलं यशस्वी उड्डाण केलं होतं. मात्र राईट बंधूंच्या या दाव्याला एका फ्रेंच कंपनीनं आव्हान दिलं होतं. त्यावेळी अमेरिकन लष्करही विमानं बनवण्याच्या दिशेनं काम करत होतं. त्यामुळे राईट बंधूंचा पेटंटचा दावा 1903 मध्ये फेटाळण्यात आला. पण पेटंट मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले. त्यानंतर 1906 मध्ये आजच्याच दिवशी त्यांना पेटंट मिळालं. तथापि इतिहासकार असं मानतात की राईट बंधूंच्या कितीतरी आधी म्हणजे 1895 मध्ये भारतातील शिवकर बापूजी तळपदे यांनी मुंबईच्या चौपाटीजवळ सार्वजनिकरित्या विमान उडवलं होतं. तळपदे हे शिक्षक तर होतेच, पण वेदांचे चांगले जाणकारही होते. त्यांनी बांधलेल्या जहाजाचं नाव मरुत्सखा असं होतं. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार महादेव गोविंद रानडे आणि तिसरे सयाजीराव गायकवाड हे होते.
यावेळी विमानानं 1500 फूट उंची गाठली, तर राईट बंधूंच्या विमानानं केवळ 120 फूट उंचीवर उड्डाण केलं होतं. 22 मे रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस साजरा केला जातो. 29 डिसेंबर 1992 रोजी नैरोबी इथं झालेल्या हवामान परिषदेत जैवविविधतेकडं जगाचं लक्ष गेलं. या परिषदेत दरवर्षी जागतिक स्तरावर जैवविविधता दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून 22 मे रोजी जगभरात जैवविविधता दिन आजच्या दिवशी साजरा केला जाऊ लागला. तर हे होते आजचे दिनविशेष. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ खाली कमेंट करून आम्हाला तुमचा अभिप्राय नक्की कळवा. आणि असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा रुतम मराठी यूट्यूब चॅनल.